मी माझी नवी कोरी फ्रॉन्क्स देऊन आलोय घरी आणि 13 वर्षाची इंडिका घेऊन आलोय रिस्टोअर करायला. का सांगतो व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे तुमचा भाऊ जो आहे तो 13 वर्ष जुनी इंडिका रिस्टोअर करणार आहे. गोष्ट आहे 5 महिन्यापूर्वीची मित्रांनो. नेमकीच नवी कोरी फ्रॉन्क्स विकत घेतली होती आणि जवळजवळ मी 8, 8.5, 9 लाखाला जे आहे ते बेस मॉडेल घेतलं होतं फ्रॉन्क्सचं. पण मेन मुद्दा असा होता की माझ्या घरी 13 वर्ष जुनी इंडिका धूळ खात पडलेली होती. धूळ खात नव्हती पडलेली ॲक्च्युली तिच्यावरती भरपूर गंज चढला होता. तिला रस्टिंग होती, तिला खूप सारे इश्यूज होते, तिचं सस्पेन्शन काम करत नव्हतं. तर मेन रिझन जे आहे ते फ्रॉन्क्स घेण्याचं आहे, ते माझ्या पर्सनल यूजसाठी मी फ्रॉन्क्स विकत घेतलेली. पण जी 13 वर्षाची आपली इंडिका आहे तिची जी हालत बघून आहे ना, मला पण काही करमत नव्हतं मित्रांनो. तर मी असा डिसिजन घेतला की ही नवी कोरी फ्रॉन्क्स मी देतोय आता घरी गावाकडं आणि मी करणार आहे या 13 वर्ष जुन्या इंडिकाचं रिस्टोरेशन. घरच्यांना तर फ्रॉन्क्स खूप आवडली. घरचे म्हणाले ही गाडी एकदम परफेक्ट आहे, सस्पेन्शन पण प्रॉपर होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. पण मी घरच्यांना म्हणलं की मी आता ही तुम्हाला फ्रॉन्क्स देतोय तर मला 13 वर्ष जुनी जी इंडिका आहे ते घेऊन जायचं आहे. घरचे, गावातले लोक, सगळे लोक मला वेड्यात काढायला लागले. म्हणायला लागले की तू वेडा झालायस काय, इतक्या दूर कर्नाटकामध्ये तू आता ही 13 वर्ष जुनी महाराष्ट्राची पासिंगची गाडी घेऊन जाणार आहेस. तिकडं काही लफडं झालं तर, गाडी बंद पडली तर, गाडीची कंडिशन एकदम खराब होती मित्रांनो. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, गाडीची कंडिशन एवढी खराब होती की लोक मला वेड्यात काढायला लागले की ही गाडी बँगलोरला तर जाऊच शकत नाही. पण मी हार मानली नाही मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या संघर्षाची कहाणी सांगणार आहे आणि कशी मी माझी 13 वर्ष जुनी इंडिका बँगलोरला घेऊन आलो हे सगळं सांगणार आहे. आणि मी रिस्टोरेशनचा निर्णय का घेतला हे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून घ्या. 900 किलोमीटरचा हा प्रवास आणि माझ्याकडे होती 13 वर्ष जुनी इंडिका. 900 किलोमीटरचा प्रवास ठरवला. मी ठरवलं की आपल्याकडे जो रूट आहे तो एकदम भन्नाट रूट असणार आहे. हैदराबादवरून आपण डायरेक्ट बँगलोरला जाणार आहे. अनंतपूरवरून हा रस्ता येणारा होता आणि या रस्त्यामध्ये मला वाटलं की माझी जर गाडी बंद पडली तर काय होईल, याचा विचार न करता मी माझी इंडिका स्टार्ट केली आणि डिझेल भरून मी निघालो बँगलोरच्या दिशेने. बँगलोरच्या दिशेने निघत असताना मला एकच विचार येत होता मित्रांनो की ही गाडी मी घेऊन तर जातोय, पण या गाडीचा जर काही प्रॉब्लेम झाला, या गाडीला जर बंद पडलं तर मी काय करू समोर. त्याच्यामुळं मला तुमच्याही डोक्यामध्ये हाच विचार येत असेल की तुमच्याकडे जर जुनी गाडी असेल तर ही कधी पण बंद पडू शकते, हिचं काही पण होऊ शकतं. पण मी ठरवलं होतं, माझ्याकडे जे आहे ते 1 लाखाचं बजेट जे आहे ते मी बनवून ठेवलं होतं आणि माझ्या मनामध्ये एकच विचार होता की ही गाडी पहिले आपल्याला बँगलोरला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर आपण मेकॅनिक वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते शोधू आणि एक एक जे आहे गाडीच्या पार्टचं ते आपण काम करू. तर सर्वात पहिले आपल्या गाडीचा जो कलर होता तो कलर एकदम खराब झालेला होता. रूफवरचा कलर जो आहे तो पूर्ण गेलेला होता. साईडमध्ये भरपूर डेंट्स होते आणि बरेच कामं होते गाडीमध्ये. मेकॅनिकल वर्क होतं, जसं की सस्पेन्शनचं वर्क होतं. त्याच्यानंतर आपल्या गाडीचं स्टेअरिंग जे आहे ते खूप जाम होतं मित्रांनो, की त्या स्टेअरिंगला म्हणजे एक होल्डर लावावा लागला मला, की त्या होल्डरने मी गाडी फिरवत होतो आणि अशा प्रकारे रिव्हर्स वगैरे घ्यायला मला खूप अडचणी येत होत्या. पार्किंग सेन्सर नव्हतं आणि साईड ग्लासेससुद्धा व्यवस्थित नव्हते. त्या कंडिशनमध्ये सुद्धा मी गाडी 1000 किलोमीटर, ऑलमोस्ट 1000 झाले होते. मी ज्यावेळेस माझ्या गावातून वझर सरकटेमधून तर बँगलोरपर्यंत ऑलमोस्ट 1000 किलोमीटरचा प्रवास या जुन्या इंडिका गाडीमध्ये सक्सेसफुली केला. याच्यानंतर मला सगळ्यात मोठा प्रश्न पडला होता, जो तुमच्याही मनात असेल, की ही जुनी गाडी आपण रिस्टोअर करावं आणि रिस्टोअर करावं तर हिला खर्च किती लावावं. तर मी माझ्या मनामध्ये मित्रांनो 1 लाख रुपयांचं जे बजेट आहे ते डिसाईड करून ठेवलेलं होतं, की 1 लाखामध्ये आपल्याला ही गाडी जी आहे ती क्वीन बनवायची आहे, ही गाडी जी आहे ती वाघीण बनवायची आहे. आता ही गाडी भंगार आहे, पण 1 लाख ज्यावेळेस मी गाडीवरती स्पेंड करणार आहे, 1 लाखाच्या नंतर जो रिझल्ट येईल तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच दिसेलच. महाराष्ट्रात तर खूप मेकॅनिक्स होते मित्रांनो, जे की गाडी रिस्टोअर करण्यासाठी तयार पण झाले होते. पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट सळसळत होती, की आपण ज्यावेळेस ही गाडी बँगलोरला घेऊन जाणार तर इथे आपल्याला कोणी मेकॅनिक भेटणार का. मी याच विचारामध्ये गुंग होतो की गाडीचं स्टार्ट काम जे आहे ते कुठून करायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपलं बजेट ठरलेलं होतं. 1 लाखामध्ये आपल्याला ही जी गाडी आहे ती एकदम नवीन ब्रँड न्यू सारखी करायची होती. तर ब्रँड न्यू गाडी जर करणार असो आपण, तर सगळ्यात पहिले येतो डेंटिंग आणि पेंटिंग. डेंटिंग आणि पेंटिंगचा हा मुद्दा इतका कडक होता की मी बऱ्याच लोकांना महाराष्ट्रात विचारलं की डेंटिंग आणि पेंटिंगला खर्च किती येईल. सगळे लोक म्हणले, भाऊ खूप खर्च येईल, तू डेंटिंग पेंटिंगच्या नादी लागू नको, थोडंफार जे आहे ते रिपेअर कर गाडीला आणि चालल अशी बनव. पण माझ्या मनामध्ये एकच स्वप्न होतं मित्रांनो, ही 13 वर्षाची वाघीण आपल्याला करायची होती ब्रँड न्यू, जसं की शोरूममधून बाहेर आल्यासारखी मला करायची होती. तर मी सगळ्यात पहिले विचार केला की आपण जाऊयात एका मेकॅनिककडे जिथं फक्त डेंटिंग आणि पेंटिंगचंच काम केलं जाईल.
पण ही जी आहे ना, ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. कारण की विषय असा आहे मित्रांनो, की तुम्ही जर स्पेशल प्रत्येक मेकॅनिककडे गेले आणि स्पेशलायझेशन काम करून घेतलं आणि जर कधी तुम्हाला प्रॉब्लेम आला गाडीमध्ये, तर तुम्हाला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जे आहेत ते भरपूर होतात. म्हणजे जर तुम्ही डेंटिंग आणि पेंटिंग एकाकडे गेली, मेकॅनिकल वर्क एकाकडे केलं, त्याच्यानंतर तुम्ही स्टेअरिंगचं काम एकाकडे केलं, सस्पेन्शनचं काम एकाकडे केलं, तर बऱ्याच भानगडी येऊ शकतात. कधी कोणता प्रॉब्लेम आला तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मेकॅनिक जो आहे किंवा तुम्ही ज्या पण गॅरेजमध्ये जाणार तिथं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी जी आहे ती एकदम जी आहे परफेक्ट होऊन जाते तुमची. म्हणजे पेंटमध्ये काय प्रॉब्लेम आला, मेकॅनिकल वर्कमध्ये काय प्रॉब्लेम आला, कशातही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला कुठेच अडचण येत नाही. मेन मुद्दा हा आहे मित्रांनो, की गाडी ज्यावेळेस तुम्ही रिस्टोअर करायला नेता कुठेही, आता तुमच्याकडे स्विफ्ट डिझायर असेल किंवा तुमच्याकडं जुनी इंडिकाच असेल, माझ्या इंडिकाचं जसं तुम्ही उदाहरण घ्या. बऱ्याच लोकांकडे मी बघितलं आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकं सेकंड हँड गाड्या विकत घेतात आणि गाड्या विकत घेतल्याच्या नंतर जे आहे त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. खूप साऱ्या गोष्टी त्या गाड्यांमध्ये म्हणजे प्रॉब्लेम असतो, म्हणूनच लोकं त्या गाड्या विकतात. तर मेन मुद्दा म्हणजे मेकॅनिक जो आहे तो तुम्ही एकच बघायचा आहे, तिथंच जायचं आहे आणि त्याला तुमची सगळं डिटेलमध्ये माहिती लिहून द्यायची आहे, की माझा हा प्रॉब्लेम आहे, मला प्रॉब्लेम फिक्स करून लागेल. आणि प्रॉब्लेम जर फिक्स नाही झाला किंवा काही कारणास्तव एखाद्या वेळेस मेकॅनिककडून पण चुका होत राहतात. मी असं नाही म्हणत, की सर्वच मेकॅनिक जे आहेत ते सर्व्हिस देत नाही. पुण्यामध्ये भरपूर मेकॅनिक आहेत, मुंबईमध्ये भरपूर मेकॅनिक आहेत, संभाजीनगरमध्ये पण भरपूर मेकॅनिक आहेत, जे गाड्यांचं काम खूप चांगल्या रीतीने करतात. पण मेन मुद्दा असा आहे, जर काही जरी प्रॉब्लेम आला तर तुम्ही लगेच त्यांच्याकडे जाऊ शकता आणि तुमच्या गाडीचं जे आहे ते व्यवस्थित प्रकारे जर एखादा पार्ट खराब झाला असेल फिटिंग केल्याच्या नंतर तो रिप्लेस करून घेऊ शकता किंवा त्यालाच रिपेअर करू शकता. तर डिपेंड तुमच्यावरती आहे मित्रांनो. तर हा सल्ला जो आहे तो तुम्ही नक्की लक्षात ठेवा. बंगलोरला तर गाडी आली. मी आता शोधायला चालू केलं गॅरेज. आता गॅरेज शोधताना माझ्याकडे इथं हजारो नाही मित्रांनो, लाखो ऑप्शन आहेत. कारण की बंगलोर हे इतकं मोठं शहर आहे. हे प्रत्येक गोष्टीचं माहेरघर आहे. इथं प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशल मार्केट आहे मित्रांनो. जसं की गाड्यांसाठी इथं मार्केट आहे जेसी रोड. जेसी रोडमध्ये सर्व प्रकारचे पार्ट मिळतात, सर्व प्रकारचे मॉडिफिकेशन करून मिळतात. पण तिथं विषय असा आहे मित्रांनो, तिथं कॉम्पिटिशन भरपूर आहे. प्रत्येक चौका-चौकात, प्रत्येक गल्लीमध्ये इतके दुकानं आहेत आणि तिथे जे आहे ते तुमच्या गाडीची नीट केअर घेतल्या जाणार नाही. कारण की जसं की एक हॉटेलचा बिझनेस असतो मित्रांनो, जर तुम्ही विचार केला की एक पर्यटन स्थळ आहे. पर्यटन स्थळावरती काही हॉटेल्स असे असतात की ज्यांच्याकडे जी पब्लिक असते, ती रोज सेम नसते. तर त्यांच्याकडे क्वालिटी मॅटर करत नाही मित्रांनो. त्यांच्याकडे जे आहे ते फास्ट काम कसं होईल, लोकांना लवकरात लवकर जेवण कसं पोहोचवता येईल यांच्यावर त्यांचा फोकस असतो. पण जर तुम्ही एखाद्या अशा ऑथेंटिक रेस्टॉरंटमध्ये गेले, जसं की जगदंबा हॉटेल आहे किंवा आपले जे ढवरा मटण थाळीवाले आहेत मित्रांनो, त्यांच्या हॉटेलमध्ये जे आहे ते क्वालिटीवर मॅटर करतात. कारण की लोकं तिथं परत-परत येतात आणि जर तुम्ही एखाद्या ठिकाणी परत-परत जात असले आणि तुम्हाला क्वालिटी भेटत नसली, तर लोकं जे आहेत ते त्या हॉटेलवर किंवा त्या रेस्टॉरंटवर जात नाही. तसाच सेम विचार मी केला मित्रांनो, की आपल्या जवळपासमध्ये जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं, की आपल्या जवळपासच्या एरियामध्ये तुम्ही जे आहे ते गॅरेज बघा. कारण की तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी सिंपल होते. तुम्ही गाडी घेऊन 50 किलोमीटर किंवा 100 किंवा 200 किलोमीटर लांब नाही जाऊ शकणार आहे. तुमची गाडी एकदा रिपेअर झाली आणि घरी आणून तुम्ही लावली आणि दुसऱ्याच दिवशी जर काही तुम्हाला प्रॉब्लेम आला, तर तुम्ही लगेच तिथं जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट नक्कीच ध्यानात ठेवा. तर मी माझ्या घराजवळती एक परफेक्ट गॅरेज शोधलं, जिथे मला ऑलमोस्ट सगळे कामं करून मिळतील. जसं की डेंटिंग असू दे, पेंटिंग असू दे, मेकॅनिकल वर्क असू दे. तर सगळ्यात पहिले मी त्यांना सांगितलं, की माझ्या गाडीवरची जितके पण डेंट्स आणि पेंट्स आहेत, हे सगळे मला काढून पाहिजेत आणि मला जी आहे ती गाडी ओरिजिनल कलरमध्ये ठेवायची. कारण की 2 वर्षाच्या नंतर माझ्या गाडीचं एफ-सी रजिस्ट्रेशन म्हणजे रिन्यूअल आहे. तर रिन्यूअलसाठी मला सेम कलर द्यावा लागेल. मी जर जास्त मॉडिफिकेशन्स केले गाडीमध्ये, तर माझी गाडी परत आर-टी-ओ जे आहे ते रिजेक्ट पण करू शकतं. त्याच्यामुळे मी सुरुवात केली मित्रांनो डेंटिंग आणि पेंटिंगपासून. तर हा जो प्रवास आहे हा खूप स्ट्रगलवाला होता. कारण की ते मला बोलले, की गाडीचं डेंटिंग, पेंटिंग काढायसाठी तुम्हाला लागतील 15 दिवस. आता 15 दिवस लागतील. मी तर शॉकमध्ये गेलो, की 15 दिवस आपण गॅरेजवरती गाडी उभी करणार. तर गॅरेजवाले भाऊ बोलले, की "टेन्शन घ्यायचं काम नाही. तू तुझी गाडी इथं सोडून जा आणि तू रोज येऊन तुझी जी प्रोग्रेस आहे ती चेक कर." गॅरेज जसं की माझ्या घराजवळच होतं. 1.5 किलोमीटर अंतरावरती जे आहे ते गॅरेज होतं आणि मी प्रोसेसला स्टार्ट केलं मित्रांनो. तर सगळ्यात पहिले आपल्या गाडीची आपण डेंटिंग आणि पेंटिंग करून घेतली आणि याच्यानंतर खूप सारे चॅलेंजेस जे आहेत ते आपल्याला आलेले आहेत. तर सुरुवात आपण या व्हिडिओपासून करतोय कारण की मी या व्हिडिओमध्ये ज्या लोकांना पण डेंटिंग आणि पेंटिंग करायची असेल, तर तुमची गाडी जर स्मॉल असली, लेट सपोज माझ्या इंडिकासारखी हॅचबॅक असली किंवा सिडॅन असली, तर तुम्हाला मोटामोटी 25,000 ते 30,000 रुपयांचा खर्च जो आहे तो इथे येणार आहे. आणि शक्यतो तुम्ही जी आहे ती गाडी फुल रिपेंट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे
तो खूप भारी भेटेल. तर आता आपल्या इंडिकामध्ये काय-काय मॉडिफिकेशन होणार आहेत, पुढं काय असणार आहे आणि 1,00,000मध्ये आपण किती गोष्टी करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा जो आहे, मी शॉर्ट्समध्ये ऑलरेडी आपला प्रोग्रेस टाकत आलेलो आहे. पण लाँग व्हिडिओजमध्ये माझा जो स्ट्रगल आहे आणि मला जे प्रॉब्लेम फेस करावे लागलेले आहेत, ते मी 30 सेकंदामध्ये तर किंवा 1 मिनिटच्या रीलमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये मी दाखवू शकत नाही. त्याच्यामुळं या चॅनलचा मोटो हाच आहे, की जितके पण लोकं गाडी रिस्टोरेशन करण्यासाठी धावपळ करतायत, ते गाडी विकण्याच्या मार्गावरती आहेत. म्हणजे त्यांना गाडी विकणं हे ऑप्शन चांगलं वाटतं. त्यांच्यासाठी जी आहे ती आपली ही सीरीज खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून घ्या. कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की गाडीची डेंटिंग, पेंटिंग झाल्याच्या नंतर मेकॅनिकल वर्कमध्ये मला काय-काय इश्यू फेस करावे लागलेत आणि गाडीच्या इंटिरियरवर पण आपण बरचसं काहीतरी बोलणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असाच सपोर्ट राहू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.